क्या बोलते पब्लिक? कसं काय चाललंय बघ, दिसतंय का? भोगीची तयारी चालू आहे, भोगीची. घर बार सगळेजण कसे सोलायला बसलेत बघा. कसं वाटतंय? चणूला पावटा, हरभरा, शेवग्याची शेंग, हे आमचं नकटपोर पण बसले बघा. घरभार नकटपोर. भोगीचा बेत आहे, या बरं का उद्या. सर्व सण संस्कृती जपता जपता महाराष्ट्रातल्या सगळ्या सणांसाठी जे एक औपचारिकता असते त्यापैकी मकर संक्रांत हा सण आणि त्याच्या आदला दिवस म्हणजे भोगीचा. बघा, भोगीची तयारी चालली आहे सर्वांकडून. कांदा पण असतो त्याच्यामध्ये. सर्वजण बसून असं करण्यात एक मजाच वेगळी असते. बघा, दिसतंय ना, गाजर आहे, हरभरा आहे. बघा, आमच्या आई भाकरी करायला लागले. ही संस्कृती बंद झाली आता. गॅसच्या जमान्यात चुलीवर कोण करतं मित्रांनो? पण ह्याची चव आहे ना, ती वेगळीच. तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी, याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आजच्या दिवशी. थंडीच्या दिवसातच का संक्रांतीचं असं हे केलं जातं, याच्याबद्दल कधी विचार केला मित्रांनो? हे बघा, हाताने थापटून केलेल्या भाकरी, त्याला लावलेलं तीळ, थोडंसं मीठ, हा जो गोडवा असतो ना, हा इतरत्र कुठंही नाही मित्रांनो. बघा, चुलीवरती भाजलेली भाकरी, काय सांगायचं तुम्हाला. हे बघा कालवण. तर अशा भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा.